मित्रांनो नमस्कार. तू भेटशी नव्याने मालिकेचा आजच्या भागामध्ये आपण फार छान गोष्ट बघणार आहोत. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की लायब्ररी बाहेर गर्दी जमलेली असते. प्रत्येकाच्या हातामध्ये कविता असते. तू भेटशी नव्याने कवी माही यांनी गेलेली. ते बोलू लागतात, हे चल ना, आत्ता लायब्ररी बाहेर गर्दी झाली आहे. गौरी म्हणते, आत्ता गर्दी लायब्ररी बाहेर, काय झाले, बघितलं पाहिजे. तेव्हा ती देखील तिकडनं काय झालं हे बघण्याकरता ग्रंथालयाबाहेर पोचते. तेव्हा तिला कळतं की संपूर्ण लायब्ररीभर बरीच पानं पडलेली आहेत आणि ती पानं असतात माहीने केलेल्या कवितेची. तू भेटशी नव्याने या कवितेची 250 पानं पडलेली असतात. ती म्हणते, बापरे, ही एवढी पानं, प्रिंटर बंद, कसं काय झालं. इतक्यात तिकडे रागिणी येते आणि म्हणते, ओ काय चाललं आहे हे, तुम्हाला अक्कल नाही आहे का, हे कोणामुळे घडलं आहे. तर त्यावरती लायब्ररीन म्हणतो, मॅडम मला खरंच माहिती नाही हो, मी काल बाहेरनं कुलूप करून गेलो ना, तेव्हा प्रिंटर बंद होता, पण नंतर प्रिंटर कसा काय सुरू झाला मला खरंच माहिती नाही. ती म्हणते, अच्छा हो का, मग हे कोणी केलं आहे, भूतानी केलं आहे का. नाही नाही, मी आता सोडणार नाही आहे, हे ज्यांनी कोणी केलं आहे ना त्याला मी माझ्या पद्धतीने पनिश करणारच आहे. तर त्यानंतर कॉलेजभर प्रत्येकाकडे कविता पोचते. शिक्षक, मुलं, शिपाई प्रत्येकाच्या हातामध्ये कवितेचं पान असतं आणि ते मोठ्या मोठ्यांदी माईची कविता मजा घेऊन गुणगुणू लागतात आणि म्हणतात, वा काय शब्द आहेत, काय भावना आहेत. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. तर तेव्हा गौरी बोलू लागते, बापरे, अच्छा ओके, मी काल लाईट बंद करताना माझा हात लागला आणि प्रिंटरचं बटन ऑन झालं, त्यामुळे घडलं हे सगळं. अरे बापरे, आता काय करू मी. तर इतक्यामध्ये समोरून अनु तिकडे येते आणि बोलू लागते, हे गौरी, तुला माहिती आहे का, आज रागिणी मॅडम आहेत ना, त्यांच्या नावासारख्या प्रत्यक्ष फार रागावल्यात, रागिणी झाल्यात त्या, रणरागिणी. आता ना हे ज्याने कोणी केलं आहे ना त्याची खैर नाही आहे. काय गं गौरी, काय झालं. गौरी म्हणते, अगं अनु, हे मी केलं आहे. हां पण प्लीज हे कुणालाही सांगू नकोस हां. ती म्हणते, काय, तू वेडी आहेस का. अगं अभिसरांपर्यंत ठीक होतं, पण रागिणी मॅडम तू चुकली आहेस फार मोठी. इतक्यात तिकडे मॅडम येतात आणि म्हणतात, काय, अनुकडनं काय ऐकते मी. गौरी, ही पण चूक तूच केलीस का, हा पण आगाऊपणा तुझा आहे का. बापरे, आता तुला सोडणार नाही मी, चल आधी माझ्यासोबत प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये चल. सर, ही गौरी आहे ना, हिने आगाऊपणा केला आहे, तिच्या चुकीमुळे या प्रिंट्स बाहेर आल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे सर, प्रिंटरचं नुकसान, एवढ्या कॉपी वेस्ट गेल्या, 250 कॉपी म्हणजे ऑलमोस्ट 550 ते 600 रुपये इतके आपले वाया गेलेत. शिवाय इलेक्ट्रिसिटी वाया गेली. प्रिंटर खराब झाला असता म्हणजे आपल्याला 10-15 हजारचा भुर्दंड पडला असता. सर तुम्हाला कळतं आहे ना हे तिने गेलं आहे ते. त्यावरती सर म्हणतात, गौरी हे तू केलेस का. त्यावरती काहीच बोलत नाही. रागिणी म्हणते, सर मी आता ऐकलं आहे, ह्याची फ्रेंड आहे ना अनु, ती बोलत होती गौरी हे तू केलेस का म्हणून. सांग गौरी, हे तूच केलेस ना. तुला आता आपल्या कॉलेजच्या नियमाप्रमाणे 5,000 रुपयाचा दंड पडणार आहे. ते पैसे तू भरायचेस पनिशमेंट म्हणून. त्यावर सर म्हणतात, गौरी काय चाललं आहे हे, मला सांग काय खरं घडलं आहे. इतक्यामध्ये नीना बोलू लागतो, सर मला काय वाटते ना, गौरी असं करणार नाही. म्हणजे बघा ना, तिचा आणि लायब्ररीचा काय संबंध आहे. ती कॅन्टीनमधली मुलगी आहे ना, त्यामुळे ती तिकडे कशाला जाईल. इतक्यामध्ये अभि बोलू लागतो, ऐका ना, काय झालं आहे ते मी सांगतो. बरोबर आहे, हे गौरीने केलं नाही आहे, हे ॲक्च्युली मी केलं आहे. असं म्हटल्यावरती रागिणी फार भडकते आणि म्हणते, थांबा जरा, मी यांना बोलवते. बोलाव, ओ लायब्ररियन, तुम्ही सांगा, काल गौरी इकडे आली होती. तो म्हणतो, हां आली होती, मी तिला बघितलं होतं. रागिणी म्हणते, झालं मग, अजून काय शहानिशा करायची. इतक्यामध्ये अभि उठून उभा राहतो आणि तो म्हणतो, एक मिनिट, काल गौरी तिकडनं निघून गेली होती व त्यानंतर मी तिकडे गेलो होतो, माझं एक काम होतं त्यामुळे. आणि काय हो लायब्ररियन, तुम्ही एका मुलाची सही घ्यायची होती म्हणून बाहेर निघून गेलात ना, आणि त्यानंतर आतमध्ये मी होतो, बरोबर. तो म्हणतो, हां बरोबर, आठवतं आहे मला. तर तेव्हा रागिणी म्हणते, पण अभि तुझं संध्याकाळी लायब्ररीत काय काम होतं. अभि म्हणतो, काय काम म्हणजे, मला विंदा करंदीकरांच्या काही कविता हव्या होत्या, त्याकरता मी गेलो होतो काही पुस्तकं तळायला. का, मी जाऊ शकत नाही का. पण त्यानंतर या लायब्ररीयनने बाहेरनं कुलूप लावलं, मी आतमध्ये आहे हे त्यांना कळलंच नाही आणि त्यामुळे मी आतमध्ये अडकलो होतो. पुढचा बराच वेळ मी फोन केले, कोणी उचलले पण नाही. मग शेवटी निनाद आला मला बाहेर काढायला आणि त्यावेळी मी लाईट बंद करताना माझा हात लागून बटन ऑन झालं असेल. त्यामुळे जे काय घडलं आहे त्यामध्ये माझी चूक आहे आणि हे जे 5,000 रुपये आहेत ना ते मी भरेन. यामध्ये गौरीचा काही पण दोष नाही आहे, कळले. त्यामुळे प्लीज रागिणी, मी तिला मागे घालत नाही आहे, पाठीशी घालत नाही आहे, पण खरोखर चूक माझी आहे. गौरी तू जा आता बाहेर, तुझं कामाला लाग, कळले. तू पूर्णपणे निर्दोष आहेस. असं म्हटल्यावरती गौरीला फारच छान वाटतं व तिकडनं ते निघून जाते. अभि म्हणतो, काय चाललं आहे, तुला काय म्हटलं, तू निर्दोष आहेस, जा की मग बाहेर.
असं म्हटल्यावरती गौरी तिकडून निघून जाते. तेव्हा अभि बोलू लागतो, चला आता हा विषय मिटला आहे ना, मलाही माझं लेक्चर आहे, हा विषय फार ताणू नका. तर तेव्हा ते म्हणतात, पण हा कवी माही आहे तरी कोण, एवढी सुंदर कविता लिहिली आहे. त्यावरती नैना बोलू लागतो, अहो हा माही आहे ना, तो पण आपल्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. 25 वर्षापूर्वी अख्खं कॉलेज त्याने गाजवलं होतं. तर मित्रांनो, आपण बघतो की कॅन्टीनमध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये तेच पान असतं, तू भेटशी नव्याने या कवितेचं. इतक्यामध्ये अनुला बोलू लागते, ऐक ना अनु, ते अभिसर आहेत ना, ते आणि मी काल लायब्ररीत बंद पडलो होतो. डोसा म्हणतो, काय सांगतेस काय, कमाल आहे की. इतक्यामध्ये तिकडे बरीच लोकं येतात आणि माहीचं कौतुक करू लागतात आणि ते म्हणतात, आपल्या कॉलेजचं कवितेचं पुस्तक होतं ना, ते आपण पुन्हा छापूया, पुन्हा आपण ते सुरू करूया, प्रत्येकाच्या कविता त्यामध्ये छापून येतील. इतक्यात तिकडे अण्णा येतो आणि ते म्हणतो, अयो राम, हे काय कॅन्टीनमध्ये लव्ह स्टोरी, कॅन्टीनमध्ये प्रेमाची कविता. हे जर रवी सरांना कळलं ना, तर ते मला काढून टाकतील कामावरनं. नाही नाही नाही, काय गा अनु, हे लव्ह लेटर, ही लव कविता तुला कोणी दिली आहे का. ते म्हणते, नाही हो अण्णा, कॉलेजभर सगळ्यांकडे कविता गेली आहे ही. ते म्हणतात, नाही नाही, हे मला अभिसरांपर्यंत पोचवलंच पाहिजे, आता मी ही कविता घेऊन चाललो आहे अभिसरांकडे. तर तिकडे अभिसर आपल्या रूममध्ये, आपल्या वर्गामध्ये कवितेचा तास घेत असतात. ते म्हणतात, आज मी तुम्हाला शिकवतो आहे कविता, कविता कशी लिहिली जाते, ती काय असते हे मी तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे कोणालाही कोणते डाऊट असतील तर बिंदास विचारा. इतक्यामध्ये एक मुलगा बोलू लागतो, सर तुम्हाला मला एक कविता दाखवायची आहे, आपल्या पोर्शनमध्ये नाही आहे पण तरी पण. त्यावरती अभि म्हणतो, अरे वा, छान गोष्ट आहे, आपल्या पोर्शन बाहेरचं पण तुम्ही वाचताय, हे मला ऐकून फार छान वाटलं, बघू कोणाची कविता आहे. तो म्हणतो, सर कवी माही नावाच्या एका मुलाची कविता आहे. तर तेव्हा आपल्याला 1999मध्ये काय घडलेलं असतं ते दिसू लागतं. तन्वी आपली डायरी लपवत असते. इतक्यामध्ये माही तिकडे येतो आणि म्हणतो, काय का तन्वी, काय झालं. इतक्यामध्ये तन्वी सायलीवरती मोठ्यांदी ओरडते, सायली बास, माझी डायरी मला परत दे, ती माझी खाजगी डायरी आहे. असं म्हटल्यावरती माही फारच इम्प्रेस होतो. तो म्हणतो, तन्वी तुला राग पण येतो, तू एवढी चिडतेस, वा चांगली गोष्ट आहे. त्यावरती सायली म्हणते, अरे हो माही, तुला माहिती नाही का, तिची डायरी म्हणजे तिचा जीव की प्राण आहे, त्याला कोणी हात लावला तर चालत नाही मॅडमना, मग ती एकदम भडकते बरं का. आणि या डायरीमध्ये काय लिहिलं आहे माहिती आहे का, तुझी कविता. माही म्हणतो, माझी कविता डायरीमध्ये, अच्छा, पण या कवितेखाली अजून काहीतरी लिहिलं आहे, मग ते वाचण्याचा मला अधिकार आहे, बघू बरं काय लिहिलं असते. तेव्हा तो डायरी घेतो आणि बोलू लागतो, ओके, तू भेटशी नव्याने, ही कविता तुला एवढी आवडली आहे का, पण त्याखाली तू काय लिहिलेस, तू लिहिलं आहेस की ही कविता ज्या कवीने केली आहे तो कवी नक्कीच प्रेमात पडला आहे आणि त्याला हे प्रेम व्यक्त करावं असं वाटतं आहे, पण तो करत नाही आहे. क्या बात आहे तन्वी, तुला या कवीच्या मनातलं म्हणजे माझ्या मनातलं एवढं कळतं आहे. पण तुला हे पण कळलं असेल ना की ही कविता मी कोणाकरता केली आहे, माझं प्रेम आहे ते कोणावरती आहे, ती व्यक्ती कोण आहे हे पण कळलं असेल तुला, मग ते पण सांगून टाक ना मला. त्यावरती तन्वी म्हणते, हो कळलं आहे मला, तू त्या दिवशी ते कवितेचं पान फाडून ज्या व्यक्तीला दिलं होतंस ना, त्याच व्यक्तीवरती तुझं प्रेम आहे, बरोबर ना. त्यावरती अभि म्हणतो, अरे वा, काय करेक्ट ओळखलंस तू, अगदी बरोबर, ती व्यक्ती म्हणजे तू. तन्वी, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. असं म्हटल्यावरती फारच छान वाटतं दोघांना पण, आणि हा सीन तिकडेच संपतो. मग डायरेक्ट 2024मध्ये अभिला सगळं आठवतं आणि तो एकदम भडकतो आणि म्हणतो, काय चाललं आहे हे, ही कविता तुझ्याकडे कुठून आली. तो मुलगा म्हणतो, अहो सर सॉरी, पण फक्त माझ्याकडे नाही, कॉलेजमधल्या प्रत्येक मुलाकडे ही कविता गेली आहे. अहो 250 ते 300 कॉपीज छापल्या गेल्या त्या कवितेच्या. तेव्हा अभिला कळतं की प्रिंटरमधून ज्या कॉपी आणि जे पेपर बाहेर पडलेले असतात ते या कवितेचे असतात. तो म्हणतो, बापरे, तर सगळं असं झालं तर तेव्हा तो तिकडनं लेक्चर संपवून बाहेर पडतो. इतक्यात तिकडे अण्णा भेटतो त्याला आणि म्हणतो, सर ते जरा एक चूक झाली आहे, कॅन्टीनमध्ये एक प्रेमाची कविता आढळली आहे, ती कोणी केली आहे माहिती आहे का, कवी माही म्हणून कोणतरी आहे. तुम्ही काळजी करू नका, हा माही कुठे असतो, काय करतो, कोणत्या वर्गामध्ये शिकतो, मी सगळी माहिती काढतो, त्याला आपण शिक्षा करूया. सर तुम्ही एक काम करा ना, त्या माहीला तुमच्या पद्धतीने पनिशमेंट द्या. कसं आहे, शेवटी प्रेम एकदम फालतू गोष्ट असते ना, तुम्हीच म्हणता कायम. तेव्हा अभि काय बोलत नाही, पण तिकडनं निघून जातो डायरेक्ट प्रिन्सिपालकडे आणि म्हणतो, सर हे काय चाललं आहे, ती कविता सगळ्यांकडे कशी काय पोचली. तो म्हणतो, कशी काय म्हणजे काय, तुझ्याकडनं निघाली ना प्रिंट, त्यामध्येच ही कविता होती. अरे पण जे काय असेल, ही कविता किती सुंदर आहे, हा कवी माही कोण आहे काय माहिती, त्या वर्षीच्या पुस्तकांमध्ये आम्हाला माहीच्या बऱ्याच कविता सापडल्यात, बघ बघ, तू पण जरा वाचून बघ. तर तेव्हा तो कविता वाचू लागतो आणि तो स्वतः लिहिलेल्या कविता पुन्हा नव्याने वाचू लागतो आणि आजचा सुंदर भाग इकडेच संपतो. पुढच्या भागामध्ये अण्णा खुश होतात व गौरीला तिच्या कामाची मोबदला म्हणून 5,000 रुपये ॲडव्हान्स देतात. तर तेव्हा बाहेर रवी म्हणतो, निनाद
ही चूक गौरीने केली आहे, त्यामुळे शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. तो येऊन बोलू लागतो, गौरी ही चूक तू केली आहेस. सगळ्यांसमोर मी तुला वाचवलं, पण तुला पैसे भरावे लागतील. तुला 5,000 रुपये भरावे लागतील, कळले? गौरी म्हणते, अहो सर, पण एवढी एवढी रक्कम माझ्याकडे कुठून येणार? माझ्याकडे पैसे नाही आहेत.